ठाणे जिल्हा आज ठाणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न झाली। सन 2023-24 मधल्या खर्चाचा आढावा आणि सन 24-25 मधल्या जो उपलब्ध नियतव्यय आहे त्या उपलब्ध नियतव्ययाच्या खर्चाचं नियोजन या बाबतीतली प्रामुख्याने चर्चा आजच्या बैठकीमध्ये झाली। माननीय मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब या बैठकीला होते, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब, सर्व खासदार मस्के साहेब आणि इतर सर्व माननीय आमदार महोदय या बैठकीमध्ये उपस्थित होते। आपण या वर्षीचं नियोजन जे 24-25चा जो नियतव्यय आहे तो राज्यातल्या दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नियतव्यय आहे। गतवर्षीपेक्षा जवळपास 200-2.25 कोटी रुपये वाढीव निधी या जिल्हा नियोजन समितीला शासनाकडून उपलब्ध झालेला आहे। त्याच्याबद्दल पालकमंत्री म्हणून माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे, फडणवीस साहेबांचे आणि माननीय अजितदादांचे मी पालकमंत्री म्हणून आभार मानतो। अत्यंत काटेकोर नियोजन या वर्षीच्या खर्चाचं आपण केलेलं आहे। 8 ते 10 दिवसामध्ये सर्व लोकप्रतिनिधींच्या प्राधान्यक्रमाच्या आराखड्यामधली जी कामं आहेत त्याच्या बाबतीतल्या याद्या प्राप्त करण्याच्या सूचना मी प्रशासनाला दिलेल्या आहेत। माननीय लोकप्रतिनिधींनाही तशी विनंती केलेली आहे। यावर्षी सरकारनं सगळ्यांच्याचसाठी कारण पुढं आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्यामुळं टेंडर मर्यादा ही शिथिल केलेली आहे। त्यामुळे जी काही शिथिल केलेली टेंडर मर्यादा आहे त्याच्या अधीन राहून याद्या कामांच्या आल्या की त्याच्या प्रमा लगेच देणं, प्रमा दिल्या की ते टेंडर स्टेजला आणणं आणि टेंडर पूर्ण करून वर्क ऑर्डर ही सगळी प्रक्रिया 1 महिन्या ते 1.5 महिन्याच्या आत पूर्ण करण्याच्या सूचना मी आज प्रशासनाला दिल्यात। तसा निर्णय आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे। काही नाविन्यपूर्ण उपक्रम जी गेल्या वेळी मी सांगितलं नव्हतं तसं पूर्ण आरोग्य विभागाचा निधी जिल्ह्यामध्ये जेवढा उपलब्ध आहे तेवढा आणि शिक्षण विभागाचा निधी हा आपण स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मॉडेल मराठी शाळा या 2 योजनांवरती शिक्षण विभागाचा आणि आरोग्य विभागाचा निधी खर्च करण्याचा सर्वानुमते आज निर्णय झाला। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक अत्यंत चांगलं मॉडेल ते आमच्या सातारा जिल्ह्यासाठी स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राचं आणि मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलचं अप्रूव्ह केलेलं आहे। मी जिल्हाधिकारी ठाण्याला सांगितलेलं की जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अप्रूव्ह केलेलं आहे ते तुम्ही बघा आणि यावर्षी आपण ठाणे जिल्ह्यात सुद्धा ते मॉडेल राबवून प्राथमिक आरोग्य केंद्र, महापालिकांचे दवाखाने, आपला दवाखाना आणि महापालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या अंतर्गत असणाऱ्या मराठी शाळा या अत्याधुनिक करण्याचं एक चांगला कार्यक्रम हातात घेतलेला आहे। त्याचबरोबर माननीय संजय केळकर साहेबांनी काही अनधिकृत शाळांचा विषय आजच्या बैठकीमध्ये मांडला। तर मी आज सगळ्या महापालिका आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत, जिथं शाळा अनधिकृत असतील, ज्यांना मान्यता शासनाची नसेल अशा ठिकाणचा तातडीनं ड्राईव्ह घ्या आणि जी काही आपल्याला प्रचलित नियम आहेत त्याच्याप्रमाणे कारवाई करा हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे। सर्वच आमदार महोदयांनी जिल्ह्याच्या संदर्भातले प्रश्न उपस्थित केले, खेळीमेळीमध्ये चर्चा झाली आणि निधी मुदतीमध्ये खर्च करण्याचा एखादा दुसरा अपवाद आजच्या बैठकीमध्ये झाला की प्रशासकीय मान्यता देऊन सुद्धा टेंडर लवकर होत नाहीत, तर त्या बाबतीत सक्त आदेश सगळ्या कार्यान्वित यंत्रणांना आपण दिलेले आहेत की प्रमा झाल्या मुदतीपूर्वी सगळी कामं या ठिकाणी आपण मंजुरीच्या टेंडर स्टेजला आणावीत आणि कुठल्याही पद्धतीनं अखर्चित निधी राहणार नाही, स्पिल ओव्हर जास्त राहणार नाही, या सगळ्या बाबतीतली दक्षता घेण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। त्याप्रमाणे चर्चा बैठकीमध्ये झाली। बैठक खेळीमेळीमध्ये सगळ्यांशी विचारविनिमय करून पार पडलेली आहे। माननीय रवींद्र चव्हाण साहेब आपल्याशी बोलतो। आपण सर्वजणांना माहीत आहे की आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री